नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या सायन्स विथ सुदर्शन या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, एफडीएची एक्झाम तुम्हाला लवकरच भेटायला येणार आहे आणि त्या एक्झाम करता दोन्ही पोस्ट जे आहे गट ब ची अराजपत्रित आणि गट क ची या दोन्ही पोस्टसाठी केमिस्ट्री हा कॉमन सब्जेक्ट आहे. त्या ज्याही सब्जेक्ट दिलेले आहे त्यासाठी MCQ विथ आन्सर माझं एक ॲप आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये टाकलेली आहे. त्यामध्ये ती ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. फक्त 399 रुपयामध्ये तिथे जवळजवळ 1,500पेक्षा जास्त सर्व सब्जेक्टसाठी MCQ अवेलेबल आहे. तिथे काही नोट्स देखील माझ्या अवेलेबल होणार आहे. ही बॅच जरी MCQची असली तरी देखील तिथे नोट्स प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न, त्याचप्रमाणे असे काही व्हिडिओ देखील त्या ॲपला तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. फक्त 399 रुपयाला काही दिवस ती जी ॲपमध्ये ही बॅच अवेलेबल आहे. ते MCQ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झाम आणि त्या संदर्भातले असलेले सगळे विषय याचा अभ्यास करताना ते खूप इझी जावं, खूप सोपी जावं यासाठी ती बॅच आहे. जर तुम्हाला ती बॅच जॉईन करायची असेल तर ॲप इन्स्टॉल करून मला माझ्या 9960 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, सो दॅट ती बॅच MCQची मी तुम्हाला जॉईन करून देऊ शकेल. जाऊया आजच्या टॉपिककडे. मित्रांनो, आजचा हा टॉपिक म्हणजे याच्या आधी जो मी पिरियडिक टेबल वर जो काही व्हिडिओ बनवलेला होता त्याला आता कंटिन्यू आपण करूया आणि बघूया की काय काय प्रॉपर्टीज आहे या पिरियडिक टेबलची. आणि पिरियडिक टेबलच्या प्रॉपर्टी बघत असताना सर्वात पहिले आपण बघणार आहे व्हॅलेन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ पिरियड. मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, हा पहिला पिरियड, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा अशी 7 पिरियड जे आहे ते या पिरियडिक टेबलमध्ये आहे. ह्या ज्या तुम्हाला आडव्या लाईन दिसत आहे याला पिरियड्स असं म्हणतात आणि हे पिरियड टोटल 7 आहे. मग यांच्या काय प्रॉपर्टी आहे ते आपल्याला बघायचं आहे. सो पहिली प्रॉपर्टी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन याचा अर्थ होतो काय बघायचं, मी लिहिलेला आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. सो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन याचा अर्थ असा होतो की आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहे ते म्हणजे झाली त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, म्हणजेच आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहे. से फॉर एक्झाम्पल एखादा एलिमेंट मी घेतला, तर मी सोडियम घेतला किंवा मी क्लोरीन घेतला. आता क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर जे आहे, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर 17 आहे. 17 ॲटॉमिक नंबर असलेल्या क्लोरीनचं स्ट्रक्चर जर मला ड्रॉ करायचं असेल तर क्लोरीनच्या पहिल्या शेलची कॅपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्याची आहे 8 इलेक्ट्रॉन आणि आउटर मोस्ट शेलमध्ये राहतील किती 7 इलेक्ट्रॉन. आणि यानुसार जर मी आता विचारलं की आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती किंवा मी जर म्हटलं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, तर तुम्ही सांगणार की 7 क्लोरीनचा आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन असल्याकारणे ते त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. जर मी सोडियमचं सांगितलं असतं, जर मी ते सोडियम घेतलं तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर 11 आहे. पहिल्या याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन जाणार 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या याच्यामध्ये 8, 2 आणि 8 किती झाले टोटल 10, उरला किती 1. सो आउटर मोस्ट शेलमध्ये सोडियमच्या किती असणार आहे 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. हे झालं तुमचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, म्हणजेच आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहे. सो याचा एक प्रॉपर ट्रेंड आहे. जर आपण हे सर्व पिरियड्स बघितले, हे सर्व पिरियड्स बघितले तर या सर्व पिरियडमधून जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला आउटर मोस्ट शेलमधल्या इलेक्ट्रॉन मध्ये एक इलेक्ट्रॉन ऍड होताना पाहायला मिळतो. म्हणून फॉर एक्झाम्पलसाठी मी एक पिरियड घेतलेला आहे. हा तुम्हाला दिसतोय तिसरा पिरियड, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ॲरागॉन. हा मी इथे बघा इथे लिहिलेला आहे. ही पूर्णच्या पूर्ण 3rd पिरियड मी एक्झाम्पलसाठी घेतलेला आहे. आता बघा, सोडियमचा ॲटॉमिक नंबर मी तुम्हाला आधीच सांगितला, सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 11 आहे. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार 2, 8 आणि 1, म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहे 1. जर आपण मॅग्नेशियमकडे गेलो तर ते येणार 2, 8, 2, कारण की त्याचा ॲटॉमिक नंबर 12 आहे. मग इथे आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 2 इलेक्ट्रॉन आहे. जर मी ॲल्युमिनियममध्ये गेलो 2, 8, 3, इथे इलेक्ट्रॉन किती आले 3 आले. पुन्हा मी सिलिकॉनमध्ये गेलो 2, 8, 4 आणि सो ऑन कंटिन्यू चालत राहणार. आणि सर्वात शेवटचा ॲरागॉनचा ॲटॉमिक नंबर 18 आहे. त्याच्यामुळे त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन जे आहे 2, 8, 8 येणार. हे कंटिन्यू फॉस्फरसमध्ये इथे 5 येणार, सल्फरमध्ये 6 येणार, क्लोरीनमध्ये 7 येणार आणि सर्वात शेवटी ॲरागॉनचा नंबर 18 असल्या कारणाने ॲटॉमिक नंबर तो 8 येणार. सो आपण काय ऑब्झर्व करतो आहे, पहिला जसा हा पिरियड सुरू झाला त्याचा तिसरा पिरियड, तर पहिल्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन होता 1 इलेक्ट्रॉन, दुसऱ्याच्या किती होता 2 होता, तिसऱ्याच्या किती होता 3 होता, 4 होता, 5, 6, 7 अप टू 8. सो म्हणून मी स्टेटमेंट दिलं आहे व्हेन वी मूव्ह फ्रॉम अ लेफ्ट टू राईट. आता लेफ्ट टू राईट कसं पकडणार, हा माझा राईट हँड आहे, लेफ्ट हँड असं पकडायचं का लेफ्ट टू राईट नाही. आपण जेव्हा पिरियडिक टेबलकडे असं बघत आहे तेव्हा हा लेफ्ट टू हा राईट हे असं आपल्याला द्यायचं आहे. व्हाईल स्टेटमेंट कसं येईल
व्हाईल मुव्हिंग फ्रॉम अ लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, आपण पिरियडमध्ये जातो आहे, द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉनचा नंबर जो आहे तो कंटिन्युअसली एक एकनी वाढत जातो. त्याच्यावर भरपूर सगळे प्रश्न बनवू शकतात मित्रांनो. याच्यावरचे जर स्टेटमेंट दिले 4 स्टेटमेंट, व्हाईल मुव्हिंग फ्रॉम राईट टू लेफ्ट outer valence electron goes on increasing, while moving from left to right atomic number goes on increasing किंवा मग त्याला डिक्रीजिंग, असे करून 4 ऑप्शन इझिली बनवू शकतात. सो तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, व्हाईल मुव्हिंग फ्रॉम अ लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲटॉमिक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग, किंवा ॲटॉमिक नंबर पण वाढत जातो. याचा 11 आहे, याचा 12 आहे, याचा 13 आहे, याचा 14 आहे, तर ॲटॉमिक नंबर वाढत जातो. मी जे तुम्हाला तिसऱ्या पिरियड बद्दल सांगितलं, सेम प्रकारे तुम्ही दुसऱ्या पिरियडला पण लागू करू शकता, पहिल्या पिरियडला पण लागू करू शकता, 7ही पिरियडला लागू करू शकता. सो होपफुली तुम्हाला आता समजलं असेल की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन, व्हाईल मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजिंग. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय बघा, पहिले होता 1, मग 2 झाला, 3 झाला, अप टू 8 वाढत वाढत गेले. कुठपासून कुठपर्यंत, 1 पासून तर 8 पर्यंत ते कंटिन्युअसली वाढत जाते. खाली मी एक्झाम्पल दिलं, तिसरा पिरियड घेतला, त्या प्रत्येकाच्या ॲटॉमिक नंबरनुसार त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं आणि प्रत्येकामध्ये आउटरमोस्ट शेलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढत गेला. सो स्टेटमेंट म्हणलं, व्हाईल मुव्हिंग फ्रॉम अ लेफ्ट टू राईट इन अ पिरियड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन और आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग. आता दुसरा कन्सेप्ट या संदर्भातला, पिरियड संदर्भातल्या प्रॉपर्टीज आपण बघत आहे. तर हा जो दुसरा पहिला जो तुम्हाला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता आपण दुसरं जे बघत आहे ते आहे की त्याची व्हॅलन्सी. आता व्हॅलन्सीचा अर्थ काय होतो हे पहिले मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, जर मी एक्झाम्पल घेतलं, व्हॅलन्सी म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती असा होत नाही, ते म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आउटरमोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन किती आहे, व्हॅलन्सी म्हणजे टू फुलफिल द आउटरमोस्ट कंप्लीट, किती इलेक्ट्रॉनची गरज आहे. आता जर मी म्हटलं तुम्हाला आउटरमोस्ट सोडियम आहे, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 2, 8 आणि 1, याची व्हॅलन्सी किती आहे. मग अशी मी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हटलं, आता मी जर व्हॅलन्सी म्हटलं तर सोडियमची व्हॅलन्सी येणार 1. ठीक आहे. जर मी म्हटलं आता क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर, क्लोरीनचा आहे 2, 8 आणि 7 म्हणजे झाले टोटल 17, याची व्हॅलन्सी किती, सोडियमची किती आहे म्हटलं मी, व्हॅलन्सी 1, कारण की त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे, 1. आणि जर क्लोरीनचा विचारात घेतलं तर क्लोरीनची व्हॅलन्सी देखील 1च आहे. सो मित्रांनो काय लक्षात ठेवायचं, ॲटॉमिक नंबर पूर्ण 18 पर्यंत, 20 पर्यंत, कॅल्शियम पर्यंत 20 पर्यंत तुम्हाला माहिती असले पाहिजे. जर आउटरमोस्ट शेलमध्ये 1 येत असेल त्याची व्हॅलन्सी तेच, आउटरमोस्ट शेलमध्ये 2 येत असेल तर आता मी जर सोडियम बघितलं, सोडियमचा आउटमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती येणार, 1, कारण की ॲटॉमिक नंबर 11, 2, 8, 1 आलं ना, मग तेच त्याची व्हॅलन्सी. मॅग्नेशियम 12, 2, 8, 2, तेच त्याची व्हॅलन्सी पण 2च. सेम मग मी ॲल्युमिनियम गेलो तर ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 13, 2, 8, 3 त्याची व्हॅलन्सी. जर मी सिलिकॉन मध्ये गेलो 14, 2, 8, 4 म्हणजे हीच त्याची व्हॅलन्सी. पण याच्या पुढे जर तुम्ही फॉस्फरस मध्ये गेला 15, 2, 8, 5, तर 5 मध्ये किती टाकाल तर तुमची 8 कंप्लीट होईल, 3 टाकाल. म्हणून याचा जो फॉस्फरस आहे याची व्हॅलन्सी जी आहे ती किती असणार आहे, 3 असणार आहे. जर मी सल्फरवर गेलो, सल्फरचा ॲटॉमिक नंबर येणार 16 म्हणजे 2, 8, 6 मध्ये किती टाकू, 4 पर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आउटरमोस्ट शेलमध्ये 1 व्हॅलन्सी, आउटरमोस्ट शेलमध्ये 2 व्हॅलन्सी, 3 आउटरमोस्ट शेलमध्ये 3 व्हॅलन्सी, 4 आउटरमोस्ट शेलमध्ये 4 व्हॅलन्सी. पण 5 जर आउटरमोस्ट शेलमध्ये येत असेल तर त्या 5 मध्ये किती टाकणार तर 8 होणार. तर 5 मध्ये किती टाकू, 3 टाकणार, तेव्हा त्याची 8 होणार, म्हणून त्याची व्हॅलन्सी 3. क्लोरीनचा विचार केला, क्लोरीनचा आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहे, 7 आहे, 17 ॲटॉमिक नंबर आहे, 2, 8, 7 मध्ये किती टाकू तर आउटरमोस्ट शेल कंप्लीट होणार, 1 टाकणार, म्हणून क्लोरीनची व्हॅलन्सी किती, 1. सो ही व्हॅलन्सी जी आहे पहिले वाढत गेली. म्हणजे सोडियमची पहिले 1 होती, मॅग्नेशियमची 2 होती, ॲल्युमिनियमची 3 होती, सिलिकॉनची 4 होती. सो व्हेन मी मुव्हिंग फ्रॉम अ लेफ्ट टू राईट, फर्स्ट ॲटॉमिक व्हॅलन्सी जी आहे, व्हॅलन्सी गोज ऑन इन्क्रीजिंग अँड देन फ्रॉम अ फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन इट गोज ऑन डिक्रीजिंग. तो पहिली ती व्हॅलन्सी जी आहे ती वाढत जाते आणि नंतर ती कमी होत जाते. म्हणून फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॅलन्सी इन्क्रीज 1 to 4, पहिल्या 4 एलिमेंटमध्ये ती वाढत जाते आणि नंतर ती कमी होत जाते. सो मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, इथे व्हॅलन्सी, सोडियमची व्हॅलन्सी किती आहे, इथे आपण व्हॅलन्सीचा जर चार्ट याच्यासाठी जर बनवला तर व्हॅलन्सी, सोडियमची व्हॅलन्सी येईल 1, मॅग्नेशियमची येईल 2, ॲल्युमिनियमची येईल 3, सिलिकॉनची येईल 4. पण इथून पुढे जर आपण गेलो तर फॉस्फरसचा 15 ॲटॉमिक नंबर असल्या कारणाने 2, 8, 5 येणार. मग 5 मध्ये किती टाकू, 3 टाकलं तर 8 येणार, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती, 3.
सल्फर ॲटॉमिक नंबर 16 286 6 मध्ये किती टाकू? आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे, किती टाकू म्हणजे ते 8 होणार? 2 टाकावे लागेल. क्लोरीन ॲटॉमिक नंबर किती आहे? त्याचा ॲटॉमिक नंबर 17 आहे 287. आता 7 मध्ये किती टाकू? 1 टाकल्यानंतर ते 8 होणार, म्हणून याची व्हॅलेन्सी जी आहे ती 1 असणार आणि याची तर 0 ग्रुप एलिमेंट आहे त्याच्यामुळे 0च आहे. सो अशा प्रकारे ती पहिले वाढत गेली 1 पासून तर 4 पर्यंत, नंतर ती व्हॅलेन्सी काय होत गेली? कमी होत गेली. तर अशा प्रकारे व्हॅलेन्सी संदर्भातला ट्रेंड काय आहे पिरियड्स मध्ये ते आपल्याला समजलेलं आहे. याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट आहे, तो आहे ॲटॉमिक साईजचा. आता ॲटॉमिक साईज म्हणजे त्या ॲटमची साईज कशी आहे त्याला देखील हे ॲटॉमिक साईज लेफ्ट टू राईट जात असताना ॲटॉमिक रेडियस किंवा साईज जी आहे ती कमी कमी होत जाते. म्हणजे सोडियमचा जास्त असणार, मॅग्नेशियमचा अजून कमी असणार, ॲल्युमिनियमचा अजून कमी, सिलिकॉनचा अजून, आणि कमी 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 होत जाणार. हे कमी कमी का होत जाते याच्याबद्दल माहिती आता आपण बघूया. बघा, जर मी या तिसऱ्याच पिरियडला घेतलं, त्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न इथे केला तुमच्या समोर, तर बघा ॲटॉमिक साईज जी आहे लेफ्ट टू राईट जर आपण केलं की ॲटॉमिक रेडियस त्याची साईज जी आहे ती कमी होत जाते. आता एक्झाम्पल घेऊया आपण. बघा, सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. तर सोडियमचा पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि नंतरच्या याच्यामध्ये किती? 1 इलेक्ट्रॉन. तेच जर मी आता मॅग्नेशियम कडे बघितलं तर हा मॅग्नेशियम त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 12. पहिल्या शेलमध्ये मॅग्नेशियमच्या किती जाणार? 2 जाणार, दुसऱ्या याच्यामध्ये 8 जाणार आणि नंतरच्या याच्यामध्ये किती? 2 जाणार. आता काय होत आहे ते बघा. सोडियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथे असलेले जे प्रोटॉन्स आहे आणि इथे असलेला आउटरमोस्ट शेलमध्ये असलेला जो इलेक्ट्रॉन आहे याच्यावरचं जे त्याचं कंट्रोलिंग आहे ते कमी आहे, कारण की एकच इलेक्ट्रॉन आहे. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन ह्या इलेक्ट्रॉन मधलं आणि ह्या प्रोटॉन मधलं हे कमी असल्या कारणाने हे खूप जास्त त्याला ओढू शकत नाही. 2 इलेक्ट्रॉन आले त्याच्यामुळे इथला पॉझिटिव्ह चार्ज आणि इथले जे निगेटिव्ह चार्ज आहे यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं, म्हणून त्याला अजून चांगल्या प्रकारे त्यांनी पकडलं. जसं आपण समजा आता सिलिकॉनवर गेलो, जसं मी आता तुम्हाला सोडियम एक्सप्लेन केलं, मॅग्नेशियम एक्सप्लेन केलं, ॲल्युमिनियम कडे जाऊया आपण. ॲल्युमिनियमच्या पहिल्या याच्यामध्ये 2 असणार, दुसऱ्या याच्यामध्ये 8 असणार, नंतर 3 इलेक्ट्रॉन म्हणजे 3 निगेटिव्ह चार्ज असतात. इथे पॉझिटिव्ह चार्ज आणि इथला निगेटिव्ह चार्ज, 3 निगेटिव्ह, पहिले एकच निगेटिव्ह चार्ज, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक म्हणून तो दूर पडाला. इथे 2 इलेक्ट्रॉन, 2 निगेटिव्ह चार्ज, इथले पॉझिटिव्ह आणि हे 2 निगेटिव्ह मधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन होता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचा, तो अट्रॅक्शन वाढलं म्हणून त्याची साईज थोडीशी कमी झाली. इथे ॲल्युमिनियममध्ये पुन्हा 3 इलेक्ट्रॉन आले, 3 निगेटिव्ह चार्ज आले आणि इथले पॉझिटिव्ह चार्ज आणि हे 3 निगेटिव्ह चार्ज यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं म्हणून साईज अजून कमी झाली. अजून जसं जसं मी पुढे जात जाणार आर्गॉन मध्ये तर हद होऊन जाणार की आर्गॉन मध्ये आउटर मोस्ट आर्गॉनचं दाखवतो मी तुम्हाला इथे काढून. आर्गॉनचं जर आपण इथे काढलं तर आर्गॉनच्या पहिल्या याच्यामध्ये 2, दुसऱ्या याच्यामध्ये 8 आणि नंतरच्या याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन असल्याने 8 निगेटिव्ह चार्ज आहे इथे इलेक्ट्रॉन्स मध्ये आणि इथे पॉझिटिव्ह चार्ज, त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन अजून वाढणार. सो सर्वात छोटी साईज जी आहे ती आर्गॉनची असणार, सर्वात मोठी साईज जी आहे ती कोणाची असणार आहे? सोडियमची. आणि ही अशी साईज जी आहे ती काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. सो मित्रांनो, व्हाईल मूव्हिंग फ्रॉम अ लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲटॉमिक रेडियस और ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग. दिस इज द कन्सेप्ट, दिस इज द स्टेटमेंट. आणि या स्टेटमेंटला फिरून 4 स्टेटमेंट आरामात बनू शकतात. पहिलं स्टेटमेंट बनू शकते व्हाईल मूव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग, जी की करेक्ट आहे. दुसरं स्टेटमेंट बनवलं जाऊ शकते व्हाईल मूव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग, जे चुकीचं आहे. असं पण येऊ शकते व्हाईल मूव्हिंग फ्रॉम राईट टू लेफ्ट ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग, गलत. व्हाईल मूव्हिंग फ्रॉम राईट टू लेफ्ट ॲटॉमिक रेडियस गोज ऑन. सो ह्याच्यावर खूप सगळे ट्विस्ट टर्न करून ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्हाला तुमचा कन्सेप्ट जर माहिती असेल तर तुम्ही त्याच्यासोबत खेळू शकता. पिरियोडिक टेबलमध्ये असं विचारणार नाही याच्यानंतर कोणता एलिमेंट येतो, याचा ॲटॉमिक नंबर काय. हार्डली तुम्हाला 20 पर्यंत ॲटॉमिक नंबर माहिती असेल, सो मोर दॅन सफिशियंट. बाकी सगळा कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो आता पहिला आपण बघितला होता आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहे ते वाढत जातात व्हाईल मूव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. दुसरा कन्सेप्ट होता व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सीचं काय असते? जर आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन ना, तीच त्याची व्हॅलेन्सी. आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, तीच त्याची व्हॅलेन्सी. आउटर मोस्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन, तीच त्याची व्हॅलेन्सी. आउटर मोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन, तीच त्याची व्हॅलेन्सी. पण जर आउटर मोस्ट शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन असेल तर त्याला किती ऍड करू म्हणजे ते 8 होणार, 3 ऍड करू. आउटर मोस्ट शेलमध्ये जर 6 इलेक्ट्रॉन असेल मग किती ऍड करू तर 8 होणार, 2, म्हणून त्याची व्हॅलेन्सी 2 होणार. सो आउटर मोस्ट शेलमध्ये क्लोरीनचं जर आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असेल, किती ऍड करू? क्लोरीनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये असलेल्या 7 मध्ये किती ऍड करू की जेणेकरून ते 8 होईल, 1, म्हणून त्याची ती व्हॅलेन्सी. अशा प्रकारच्या व्हॅलेन्सी जी आहे ते काय होत जातात, पहिले वाढत जातात 4 पर्यंत आणि नंतर काय होत जातात,
कमी होत जाते. आणि त्याच्यानंतर आहे आपला ॲटॉमिक साईज. व्हाईल मुव्हिंग फ्रॉम अ लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस इज गोज ऑन डिक्रीजिंग. कारण की इलेक्ट्रॉन जर एकच असेल तर तो एकटाच बिचारा निगेटिव्ह चार्ज आणि हा पॉझिटिव्ह चार्ज, इतका काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही, त्याच्यामुळे हे दूर दूर असतात. इथे काय होतं, दोन निगेटिव्ह चार्ज, त्याच्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढले इथल्या पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज मधला. इथे 3 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये आणि सेंटर मधला इलेक्ट्रॉन फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जाते आणि अशा प्रकारे हे कंटिन्यूस गोज ऑन इन्क्रीजिंग. सो मित्रांनो, आपण बघूया नेक्स्ट पार्ट मध्ये की अजून याच्यामध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहे ते. सो मित्रांनो, आता आपण बघूया की नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पिरियड्स मध्ये. हे जे पिरियड्स आहे याच्यामधलं नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आहे मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स. आता बेस्ट मेटल कोणता असतो, जो मेटल पटकन आपला इलेक्ट्रॉन सोडून देतो. द एलिमेंट विच लुजेस इज इलेक्ट्रॉन इट इज अ बेस्ट मेटल. एक्झाम्पल घेतलं की आपण सोडियम घेतला. सोडियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याला त्याचा इलेक्ट्रॉन सोडणं इझी आहे. की मॅग्नेशियमला, ज्याचा ॲटॉमिक नंबर 12 आहे, ज्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, त्याला त्याचा इलेक्ट्रॉन सोडणं इझी आहे. त्याला थोडंसं टेक्निकली आपण बघूया की सोडियम आणि मॅग्नेशियम दोघांचे मी इथे तुम्हाला काढून देतो. हे बघा, मी सोडियम काढलं. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 8 आणि आउटर मोस्ट शेलमध्ये किती, तर एकच इलेक्ट्रॉन आहे. त्याच्यानंतर जर मी मॅग्नेशियम काढलं तर मॅग्नेशियमच्या पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, नंतरच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन. इथे आहे 1 इलेक्ट्रॉन, इथे आहे 2 इलेक्ट्रॉन. काय झालं, याच्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन यांच्यामध्ये, या इथे असलेल्या पॉझिटिव्ह मध्ये, सोडियमच्या सेंटरमध्ये असलेले जे प्रोटॉन्स आहेत त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, ते पॉझिटिव्ह आणि हा इलेक्ट्रॉन यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप वीक आहे. कारण की एकच इलेक्ट्रॉन, एकच निगेटिव्ह चार्ज आणि सेंटरमध्ये खूप सगळे पॉझिटिव्ह चार्ज. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते कसं आहे, खूप वीक आहे. त्याच्यामुळे सोडियमला खूप इझी आहे टू डोनेट द इलेक्ट्रॉन आणि जो इलेक्ट्रॉन पटकन डोनेट करतो तो चांगला मेटल. तर याला काही जास्त वेळ लागणार नाही. तो म्हणाल भाऊ माझ्या आउटर मोस्ट मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि त्याचं याच्यावर, या इलेक्ट्रॉनचं याच्यावरची जी कंट्रोलिंग आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते खूप कमी असल्याकारणे हा इलेक्ट्रॉन पटकन सुटला जाऊ शकतो. म्हणून सोडियम इज अ व्हेरी गुड मेटल. त्याच्यानंतर जर आपण मॅग्नेशियमवर गेलो तर मॅग्नेशियमच्या पहिल्या शेलमध्ये 2, 8 आणि आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. आता 2 इलेक्ट्रॉनवर 2 निगेटिव्ह चार्ज आहे. 2 निगेटिव्ह चार्ज आणि सेंटर मधले पॉझिटिव्ह चार्ज यांच्यामध्ये थोडंसं जास्त आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. कारण की 2 निगेटिव्ह चार्ज इथे आले, त्याच्यामुळे सोडियम पेक्षा इथलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते इथे वाढलेलं आहे. तो मॅग्नेशियम जेव्हा 2 इलेक्ट्रॉन द्यायला जाईल तेव्हा त्याला थोडासा जास्त वेळ लागेल, जास्त जोर लागेल, कारण की इथे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलेलं आहे. हे 2 इलेक्ट्रॉन द्यायला जास्त दिक्कत आहे, जास्त त्रास होईल, हा पटकन सोडेल. आता त्याच्यापेक्षा समोर जाऊया. जर आपण पुन्हा ॲल्युमिनियम मध्ये गेलो तर ॲल्युमिनियमच्या पहिल्या शेलमध्ये 2, आउटर मोस्ट नंतर 8 आणि आउटर मोस्ट शेलमध्ये पुन्हा किती इलेक्ट्रॉन आहे, 3 इलेक्ट्रॉन आहे. सोडियम तर आपला 1 इलेक्ट्रॉन पटकन सोडून देईल, व्हेरी गुड मेटल. त्याच्यानंतर मॅग्नेशियम, तो पण मेटल आहे पण तो थोडासा जास्त वेळ लागेल, कारण की त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये इथे 2 इलेक्ट्रॉन, इथे पॉझिटिव्ह, यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढला, त्याच्यामुळे तो सोडेल तो 2 इलेक्ट्रॉन, पण त्याला थोडासा वेळ लागेल. डोनेट इलेक्ट्रॉन केला की मेटल. इथे जर ॲल्युमिनियम मध्ये मी गेलो तर आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती, 3 इलेक्ट्रॉन, 3 निगेटिव्ह चार्ज. फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथल्या प्रोटॉन मधला आणि इथल्या निगेटिव्ह चार्ज मधला वाढलेला आहे, त्याच्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढल्यामुळे हा इलेक्ट्रॉन सोडेल तर, पण याला वेळ लागेल. नॉट अ व्हेरी गुड मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक दॅन सोडियम आहे ना मॅग्नेशियम. सो सोडियम पटकन सोडून देईल, फोर्स ऑफ अट्रॅक्शनच कमी आहे. मॅग्नेशियम त्याला थोडंसं वेळ लागेल, कारण की फोर्स ऑफ अट्रॅक्शन थोडंसं वाढलं. ॲल्युमिनियम मध्ये अजून एक गोष्ट झाली की अजून 1 इलेक्ट्रॉन वाढला, 3 इलेक्ट्रॉन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं, त्याच्यामुळे तो इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेलला पटकन जायला वेळ लागेल. त्याच्यामुळे हा चांगला सर्वात मेटल, हा त्याच्यानंतर चांगला, हा त्याच्यानंतर चांगला. सो मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स काय होत आहे, कमी 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 होत आहे. स्टेटमेंट काय म्हणते, व्हाईल मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स गोज ऑन डिक्रीजिंग. हा एरो मी खाली काढलेला आहे, डिक्रीज. सो सोडियम पटकन सोडला, व्हेरी गुड मेटॅलिक कॅरेक्टर. मॅग्नेशियम त्याच्यापेक्षा थोडंसं उशिरा सोडेल, त्याच्यानंतरचा मेटॅलिक कॅरेक्टर. त्याच्यानंतर इथे गेलो त्याच्यानंतर तो मेटॅलिक कॅरेक्टर. सो मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल मुव्हिंग फ्रॉम अ लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. हे स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम व्हेरी गुड मेटल्स. सोडियम बेस्ट, ठीक आहे, हा झाला गुड, बेटर आणि सोडियम एकदम बेस्ट. त्याच्यानंतर सिलिकॉन, मी आताच दाखवतो की सिलिकॉन जो आहे हा झिगझॅग लाईनवर आहे, तो मेटलॉइड्स मध्ये येतो, त्याच्यामुळे तो त्याचं मेटलॉइड असल्याकारणे खूप जास्त रिॲक्टिव्हिटी दाखवणार नाही किंवा खूप जास्त मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक दाखवणार नाही. फॉस्फरस मध्ये गेलो तर फॉस्फरसच्या आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन किती येणार तुम्ही सांगा. 15 ॲटॉमिक नंबर आहे. पहिल्याच्यामध्ये 2, 8 आणि मग गेले किती, 5. मग काय, या फॉस्फरसला 5 इलेक्ट्रॉन डोनेट करणं परवडेल की 3 इलेक्ट्रॉन घेणं परवडेल. त्याला 3 इलेक्ट्रॉन घेणं परवडेल. इथे काय झालं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स.
3 इलेक्ट्रॉन, हा एक चांगला नॉन मेटल आहे. पण त्याच्यापेक्षा चांगला सल्फर आहे, कारण की सल्फरला काय करावं लागते माहिती आहे का, फक्त 2च इलेक्ट्रॉन घ्यावे लागते. त्याच्यापेक्षा चांगला क्लोरीन नॉन मेटल आहे. का बरं माहिती आहे का, कारण की त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे क्लोरीनच्या, आणि तो पुण्यापासून घेऊन येईल. सो इथे जर म्हणायचं असेल तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक गोज ऑन डिक्रीजिंग आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक गोज ऑन इन्क्रीजिंग. सो मेटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होत जात आहे आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक जे आहे पिरियड्स मध्ये ते वाढत जात आहे. सो हे स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवावं लागते, जे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. आता केमिकल रिॲक्टिव्हिटी हा एक शेवटचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, जो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ पिरियड मधला शेवटचा आहे. याच्यानंतर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहे, त्या ग्रुप्स मधल्या बघायचे आहे, त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये असणार आहे. पण आता रिॲक्टिव्हिटीसाठी मी तुम्हाला इथे काही लिहिलेलं आहे, याला मी थोडंसं व्यवस्थित एक्सप्लेन करतो रिॲक्टिव्हिटी काय आहे. तर रिॲक्टिव्हिटी संदर्भात मी इथे जे लिहिलेलं आहे बघा, मी काय लिहिलेलं आहे, सोडियम, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम. रिॲक्टिव्ह म्हणजे काय, जो त्याचा इलेक्ट्रॉन पटकन देणार, तो ते मेटल झाले, पण रिॲक्ट होण्यासाठी पण ते इलेक्ट्रॉनला डोनेट व्हावं लागेल किंवा ऍक्सेप्ट करावं लागेल, तेव्हाच तर रिॲक्टिव्हिटी वाढत जाईल. म्हणून बघा, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम मी आताच काढलंय. सोडियम पटकन इलेक्ट्रॉन देऊ देत, त्याला काही टेन्शनच नाही, कारण की फोर्स ऑफ अट्रॅक्शन याच्यामधला आणि याच्यामधलं खूपच कमी आहे. इथे थोडंसं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं तर थोडंसं उशिरा सोडेल. इथे अजून निगेटिव्ह 3 इलेक्ट्रॉन झाले आउटर मोस्ट शेलमध्ये, फोर्स ऑफ अट्रॅक्शन थोडंसं अजून वाढलं, हा पटकन सोडत आहे. हा त्याच्यानंतर थोडा उशिराने थोडासा जास्त जोर लावला की सोडेल, हा अजून जास्त जोर लावला की सोडेल. म्हणजे काय होत आहे, रिॲक्टिव्हिटी कोणाची जास्त आहे, सोडियमची सर्वात चांगली, मॅग्नेशियमची त्याच्यानंतर ॲल्युमिनियमची. बघा मी काय लिहिलं आहे, व्हेरी रिॲक्टिव्ह, सोडियम व्हेरी रिॲक्टिव्ह, मॅग्नेशियम त्याच्यानंतर, ॲल्युमिनियम त्याच्यानंतर. जो केमिकल रिॲक्टिव्हिटी इथं काय होत आहे, जसं इथं मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जात होतं, तसंच इथे रिॲक्टिव्हिटी पण काय होत आहे, कमी होत जात आहे. सोडियम एक जबरदस्त रिॲक्टिव्ह आहे, पटकन इलेक्ट्रॉन. मॅग्नेशियम अजून थोडासा कमी रिॲक्टिव्ह, म्हणजे रिॲक्टिव्हिटी काय झाली, डिक्रीज झाली. ॲल्युमिनियम अजून कमी रिॲक्टिव्हिटी अजून कमी. सो इथपर्यंत काय झालं की केमिकल रिॲक्टिव्हिटी डिक्रीज होत गेली. आणि हा जो आहे हा लिस्ट रिॲक्टिव्ह आहे. त्याचं रिझन आहे हा मेटलॉइड आहे, मेटलचे थोडेसे कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि नॉन मेटलचे देखील. पण जसं आपण आता फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीनकडे जाऊया, त्याचा विचार करूया. तो फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन हे का बरं, हा फॉस्फरस कमी रिॲक्टिव्ह आहे, का बरं सल्फर हा कमी रिॲक्टिव्ह आहे, का बरं क्लोरीन हा सर्वात जास्त रिॲक्टिव्ह आहे, त्याला मी इथे एक्सप्लेन करतो. बघा, फॉस्फरसला मी इथे ड्रॉ करत आहे. फॉस्फरसचा पहिल्या ह्याच्यामध्ये जाणार 2, दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाणार 8 आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते 5 इलेक्ट्रॉन जाणार. नंतर सल्फरला जर मी इथे ड्रॉ केलं तर सल्फरच्या पहिल्या ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, नंतरच्या ह्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन. नंतर क्लोरीनला आपण जर बघितलं तर 2 इलेक्ट्रॉन, नंतर 8 इलेक्ट्रॉन आणि सर्वात शेवटच्या ह्याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन. आता तुम्हीच विचार करा आणि सांगा, फॉस्फरसला किती इलेक्ट्रॉन मिळाले की त्याची आउटरमोस्ट शेल कंप्लीट होईल, म्हणजे किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. 3 इलेक्ट्रॉन याला पाहिजे, नीड अ 3 इलेक्ट्रॉन, याला पाहिजे 3 इलेक्ट्रॉन. सल्फरच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 6, त्याला किती पाहिजे जेणेकरून तो पटकन रिॲक्ट होऊन जाईल, त्याची आउटरमोस्ट शेल कंप्लीट होऊन जाईल, याला 2 पाहिजे. क्लोरीनला किती पाहिजे, आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे, कितीची गरज आहे तर 1 ची गरज आहे, त्याच्यामुळे याला 1 पाहिजे. मला एक सांगा, 1 मिळणं सोपी आहे की 2 मिळणं इलेक्ट्रॉन सोपी आहे की 3 इलेक्ट्रॉन मिळणं सोपी आहे. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन कोणी पण पटकन देईल, तो आपला खुश होऊन जाईल, पटकन रिॲक्ट होऊन जाईल, कारण की एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्याच्यानंतर येतो सल्फर, त्याच्यानंतर तो हा ट्रेंड जो आहे इथे उलटा झालेला आहे. सो म्हणून मी इथे काय दिलं आहे, क्लोरीन व्हेरी रिॲक्टिव्ह, सोडियम व्हेरी रिॲक्टिव्ह. सोडियम खूप जास्त होता, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे पटकन सोडत होते, हा पटकन घेत होता, हा त्याच्यानंतर थोड्याशा उशिरा 2 इलेक्ट्रॉनला मिळतील, त्याच्यानंतर उशिरा याला 3 इलेक्ट्रॉन मिळतील. सो सोडियम, इथला जो सोडियम आहे हा सोडियम मोस्ट रिॲक्टिव्ह, हा कमी थोडासा रिॲक्टिव्ह, हा त्याच्यापेक्षा कमी रिॲक्टिव्ह. सो हा सर्वात जास्त, हा कमी आणि त्याच्यापेक्षा कमी. हा जो आहे हा लिस्ट रिॲक्टिव्ह आहे मेटलॉइड असल्या कारणाने. पण फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन मध्ये जर विचार केला तर याला 3 इलेक्ट्रॉन लागतील कंप्लीट व्हायला आउटरमोस्ट शेल, याला 2 लागतील, याला 1 लागतील. त्याच्यामुळे हा याला 1 पटकन मिळू शकतो, खूप जास्त रिॲक्टिव्ह. याला थोडासा वेळ लागेल, हा त्यापेक्षा थोडासा कमी रिॲक्टिव्ह आणि हा त्याच्यापेक्षा कमी रिॲक्टिव्ह, कारण की याला 3 इलेक्ट्रॉन लागतील. मित्रांनो, मी एकदम साध्या पद्धतीने, सिंपल पद्धतीने केमिस्ट्री तुमच्यासमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत आहे. सो होपफुली तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील. माझ्या कन्सेप्ट जी मी तुम्हाला सांगत आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. मला माहिती आहे माझ्याकडे डिजिटल बोर्ड आणि या सगळ्या गोष्टी तितक्या प्रमाणात अवेलेबल नाही आहे, पण नक्की जर माझ्या यूट्यूबचे सबस्क्रायबर 5000 पर्यंत जर नक्की पोहोचले
तुम्ही माझ्या तितकी इकॉनॉमी मला त्या सगळ्या याच्यातून मिळत नाही आहे, तरी पण जर 5,000पर्यंत जर तुम्ही मला माझे सबस्क्रिप्शन पोहोचवले तर नक्की मी डिजिटल बोर्ड घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आता मी माझ्याकडून मला जितकं बेस्ट देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न करत आहे. सो भेटूया आपल्या एका नव्या टॉपिकमध्ये, नव्या केमिस्ट्री किंवा जे टेक्निकलचे एफडीचे टॉपिक आहे त्याच्यासोबत लवकरच. ज्या लोकांना खरंच टेक्निकलचा अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा असेल त्यांना एमसीक्यूची प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे. वेगवेगळे केमिस्ट्रीचे, बायोकेमिस्ट्रीचे आणि मायक्रोबायोलॉजीचे, ॲनालिटिकल केमिस्ट्रीचे, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्रीचे काही नोट्स, काही व्हिडिओज आणि सर्वात महत्त्वाची ज्याच्यासाठी जी बॅच आहे ती म्हणजे एमसीक्यूज. मी माझ्या हे जे चॅनल तुम्ही बघत आहे याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मी माझ्या ॲपची लिंक दिलेली आहे. 399 रुपयामध्ये ते सर्व एमसीक्यूज तुम्हाला मिळतील, काही नोट्स मिळतील, काही व्हिडिओज मी टाकण्याचा बनवण्याचा प्रयत्न करत आहे, पण एमसीक्यू असतीलच. सो या नंबरला मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही ती जी एमसीक्यूची बॅच आहे ती जॉईन करू शकता. सध्या ती खूप कमी रेटमध्ये अवेलेबल आहे. नंतर त्याचा रेट वाढणार आहे कारण की मेहनत तशी आहे. सो म्हणून ज्या लोकांना जॉईन करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर फक्त 399 रुपये म्हणजे 400 रुपयामध्ये तुम्ही ते जॉईन करू शकता. भेटूया लवकरच माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.